सगळ्यांना मिळालेला आहे, पण आपल्यातला सगळ्यात मोठा जो मेंबर आहे तो सप्तचिरंजीवी स्तोत्र म्हणणार आहे। हनुमान अष्टविभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरञ्जीवितः सप्तैतान् स्मरे नित्यं मार्कण्डेयं तथाष्टकं जीवेत् वर्ष शतं सागरम् अपमृत्युः वर्षितः। नमोस्तुते अश्वत्थामं नमोस्तुते दैत्येन्द्र कुल संभूत यज्ञदान क्रियारत त्वां शरणं यामि दीर्घायुष्यं प्रयच्छ अक्षय स्वप्ना दीर्घायुष्यं प्रयच्छ अक्षय स्वप्ना वसिष्ठ कुल संभूत आचार्य सर्व विद्या विशारद शरणं त्वां प्रपन्नोऽस्मि रूपमां अक्षय स्वप्ना रक्ष सर्वदा रेणुकेय महाभाग कार्तवीर्य कृतांतक अक्षय स्वप्ना आयु प्रयच्छ मे राम जामदग्न्य नमोस्तुते सप्तचिरंजीव प्रार्थना संपन्ना। आपण आपल्या संस्कृती का विसरायच्या? एवढी थोर संस्कृती आहे। आपल्याकडे सांगितलं की वाढदिवस साजरा कसा करायचा, तर पहिले 3 महिने मुलाला सचैल स्नान घालावं। मुलाला म्हणजे बालकाला सचैल स्नान म्हणजे त्याला नवी कोरी वस्त्र आणायची, आधी पहिल्यांदा तेलाने त्याचं मालिश करायचं, नवी कोरी वस्त्र घालायची, त्याला परिधान करायची आणि त्याच्यावर स्नान घालायचं आणि ती वस्त्र दान करायची। त्याच्यानंतर 4 वर्षापासून 18 वर्षापर्यंत रामरक्षेचे स्तोत्र आहे। शिरोमे राघव पातू बालम दशरथात, म्हणजे अश्वत्थामा बलिर्व्यासा किंवा ही सप्तचिरंजीव। म्हणून मी संजीव जेव्हा अरेंज करत होते तेव्हा सांगितलं केक मनाई, केक मला चालणार नाही, नको, पण त्यांनी ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, त्याच्याबद्दल धन्यवाद।